नमस्कार, आस्वाद मनांचामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला मग बनवूया झटपट असा नाश्त्याचा एक प्रकार, तो म्हणजे रव्याचे मेदूवडे. सकाळचा टाईम असतो आणि घाईचा टाईम असतो, तर त्यामध्ये झटपट होणारा असं काहीतरी आपल्याला हवं आहे, तर मग हे नक्की बनवून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पुढे बघूयात. तर बघू शकता तुम्ही की एकदम कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्यामध्ये आपण एका कढईमध्ये पाणी घेणार आहोत. 2 कप एवढं इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्याला थोडीशी उकळी फुटली की आपण लगेचच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1/4 चमचा एवढं जिरे ॲड करून घेणार आहे आपण. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढं चिली फ्लेक्स ॲड करून घेणार आहे आपण. आणि त्यानंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणार आहे, त्यासुद्धा आपण ह्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायच्यात. सेम पाण्यामध्ये तुम्ही इथे तेलही ॲड करून घेऊ शकता किंवा नंतर पुढे दाखवल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही तेल ॲड करून घेऊ शकता. तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरीमुळे एक टेस्ट चांगली येते आणि त्याचबरोबर आपले वडे दिसायलाही खूप छान दिसतात. त्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण हे हलवून घ्यायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपलं विरघळलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप एवढा रवा ॲड करणार आहे. व्यवस्थित उकळी आल्यानंतरच रवा ॲड करायचा आहे, घाई करायची नाही आहे. इथे रवा व्यवस्थित ॲड करतो आहे आणि त्याच्या गुठळ्या फोडून घेतो आहे. तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्यालाही भेट द्यायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या नवीन रेसिपीज आवडत असतील किंवा नवीन काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर इथे आपण जो काही गुठळ्या आहेत आपल्या रव्याच्या त्या काढून घेतल्या. त्यानंतर 10 मिनटं एवढं झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरती हे वाफवून घ्यायचं आहे. कारण आपला जो काही रवा आहे तर तो कच्चा नाही राहायला पाहिजे, तो शिजायला पाहिजे. याच्यासाठी एक 5 ते 10 मिनटं आपण त्याला वाफ काढून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे एका भांड्यामध्ये हे सगळं काही ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि हे ट्रान्सफर केल्यानंतर थंड झाल्यानंतर म्हणजेच कोमट असताना आपण हे मळून घेणार आहे. जास्त हाताला चटके बसतील अशा पद्धतीने काही करण्याचं घाई नाही आहे. तर इथे आपण तेल ॲड करतो, जो की 1 ते 1.5 चमचा एवढं तेल ॲड करून घेणार आहे आपण याच्यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे सगळे पदार्थ. आणि त्यानंतर आपलं जे काही सारण आहे तर ते थंड झाल्यानंतर आपण वड्यांचा शेप द्यायला सुरुवात करणार आहे. इथे बघू शकता तुम्ही की मी थोडासा हातसुद्धा ओलसर करून घेतला होता, जेणेकरून आपलं जे काही सारण आहे तर ते गरम म्हणजे कोमट आहे, तर त्यासाठी इथे चटका नाही बसला पाहिजे म्हणून मी हातसुद्धा थोडासा ओलसर करून घेतला होता. आता त्यानंतर थोडासा आपण त्याचा निंबा एवढा आकाराचा एक हे घेणार आहे आपण पेढा. आणि त्यानंतर आपण त्याला आकार देऊन घेणार आहे वड्यांचा. इथे तेल जे घेतलेलं आहे तर ते नॉर्मल टेम्परेचरचं तेल घेतलेलं आहे, म्हणजेच खूप जास्त कडकडीत गरम किंवा खूप जास्त कोमट तेल नसावं, तर नॉर्मल टेम्परेचरचं तेल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण वड्यांना अजिबातही धक्का लावायचा नाही आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं आहे की जर धक्का लागला तर काय होईल. इथे तुम्ही बघू शकता की मी जेव्हा झारा इथं लावला तर त्यावेळेस जे काही रव्याचे कण आहेत तर ते कण अशा पद्धतीने निघतात. त्यासाठी आपण धक्का नाही लावायचा आहे. जेव्हा ते तळले जातात त्यांचा जो काही क्रिस्पीनेस आहे तो होतो. त्यानंतर बघू शकता तुम्ही की ते आपोआप तरंगतात किंवा कढई सोडतात. तर अशा पद्धतीने झाल्यानंतरच आपण त्यांना पलटी करून घेणार आहे, म्हणजेच की आपल्याला जे काही वडे ते आधी सोडवून घ्यायचे नाही आहेत. ज्याला आपला जो काही कलर आहे तर तो गोल्डन जोपर्यंत होत नाही आहे वड्यांचा कलर, तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरवरती आपण त्याला नॉर्मल टू हाय नंतर जेव्हा कुरकुरीत झालेल असं वाटेल त्याच वेळेस हाय टेम्परेचर करायचं. तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचर ते लो टेम्परेचरवरतीच त्याला तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता वड्यांचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वडे जे काही आहेत तर ते तळून घेणार आहे. आणि त्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि गरमागरम वडे सर्व करायला रेडी आहेत. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.